एक छोटंसं गाव होतं. त्या गावात विठ्ठल नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. तो खूप गरीब होता, पण त्याची एक सवय होती. रोज सकाळी आणि रात्री तो मनापासून जप करायचा. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. गावात एक जुना वाडा होता. तो वाडा खूप वर्षापासून बंद होता. लोक म्हणायचे की त्या वाड्यात रात्री विचित्र आवाज येतात, दरवाजे आपोआप वाजतात आणि कधी-कधी पांढरी सावली दिसते. म्हणून गावातील कोणीही त्या वाड्याजवळ रात्री जात नव्हते. एक दिवस विठ्ठलच्या शेतातील बैल अचानक हरवला. तो शोधत शोधत संध्याकाळी उशिरा त्या जुन्या वाड्याजवळ पोहोचला. रात्री खूप गडद रात्र झाली होती. आजूबाजूला पूर्ण शांतता. अचानक वाड्याच्या आतून कोणीतरी हळू रडण्याचा आवाज आला. विठ्ठल घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. पण त्याला आपला बैल शोधायचा होता. तो थोडा पुढे गेला. अचानक वाड्याचा जुना दरवाजा आपोआप उघडला. धाड! वाऱ्याचा जोर वाढला. विठ्ठलचे हातपाय थरथर कापू लागले. तेवढ्यात त्याला दरवाजाच्या जवळ एक पांढरी सावली उभी दिसली. ती सावली हळूहळू त्याच्याकडे येत होती. विठ्ठल घाबरला. त्याला काय करावं समजेना. तो डोळे बंद करून जोरात जप करू लागला. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. आणि अचानक त्या जागेवर एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या प्रकाशातून एक दिव्य साधू दिसले. त्यांचा चेहरा शांत होता. डोळ्यात विलक्षण तेज होतं. त्या साधूंनी त्या सावलीकडे पाहून कठोर आवाजात सांगितलं, हा भक्त माझा आहे. त्याला त्रास देऊ नकोस. क्षणात ती सावली जोरात किंचाळली आणि गायब झाली. विठ्ठल थक्क झाला. त्याने त्या साधूंना नमस्कार करायला खाली वाकलं. पण तोवर पाहतो काय, तर ते साधू तर तिथे नव्हतेच. सगळीकडे शांतता होती. थोड्या वेळाने त्याचा बैलही तिथेच सापडला. दुसऱ्या दिवशी विठ्ठल अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या दर्शनासाठी उभा राहिला. तो जसा स्वामी समर्थ यांच्यासमोर गेला, स्वामी त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, काल रात्री खूप घाबरलास का रे? हे ऐकताच विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला समजलं की काल रात्री त्याला वाचवायला स्वतः स्वामी समर्थ आले होते. तो स्वामींच्या चरणी पडला. त्या दिवसापासून विठ्ठलचा विश्वास आणखीन मजबूत झाला. गावात ही गोष्ट पसरली आणि मग लोक म्हणू लागले, ज्यांच्या ओठावर स्वामींचं नाव असतं त्याला कोणतीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही. कारण की स्वामी काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ओम गुरुदेव दत्त.